अमुमेत्य मुख्यतममाश्रयं निजं हरिरेष मां प्रतिनिधिं त्यजेदिति लुठति स्म यस्य भयमूर्मिभिश्वसन् निजरोधसी क्षितिगवीव रोधसी। मुख्यतमं म्हणजे प्रधान मुख्य, निजम स्वतःच्या, आश्रयम निवासभूत, अमुम या राघवेंद्र गुरूंना, एत्य प्राप्त करून, एषः हरिही हा श्रीमन्नारायण, प्रतिनिधी म्हणून, माम त्यजेत माझा त्याग करेल की काय, यहा असा जो समुद्र, सभयम म्हणजे भीतीने, उर्मिभीही म्हणजे तरंगांनी लाटांनी, श्वसन श्वास घेत, निजरोधसी स्वतःच्या तटावरती, रोधसी म्हणजे स्वतःच्या निवासस्थानामध्ये, क्षितिगवी म्हणजे क्षीण झालेला, गवी म्हणजे गोवृषभ म्हणजेच बैल, लुठत स्म इथे तिथे चालत राहतो, लोळत राहतो त्याप्रमाणे. नारायणाचार्य सुंदर असा एक दृष्टांत देतात. समुद्राच्या लाटा हालचाल करूनही त्या पुढे जाऊ शकत नाहीत, आपल्याच जागी अडकून राहतात. याची उत्प्रेक्षा नारायणाचार्य अशा प्रकारे करतात की समुद्राला जणू काही भीती वाटली की राघवेंद्र स्वामीजी हा श्रीहरीने नेमलेला आता मुख्य प्रतिनिधी आहे. म्हणजेच राघवेंद्र स्वामीजी अद्वितीय प्रकारे विष्णू सर्वोत्तमत्वाचे प्रतिपादन करत होते. त्यामुळे श्रीहरीला त्यांच्यापेक्षा प्रिय कोणीही नसेल असे जणू काही समुद्राला वाटले. आता त्या श्रीहरीला, त्या भगवान नारायणाला माझी गरज भासणार नाही, कारण मी या कार्याचा गौण असा प्रतिनिधी आहे. म्हणून जणू काही श्रीहरी मला सोडून देईल की काय, या भीतीने समुद्र लाटांच्या रूपामध्ये भयभीत होऊन, जसे काही एखादा वृद्ध बैल आपल्या जागी चालत राहतो, लोळत राहतो, पुढे जाऊ शकत नाही, उठू शकत नाही, त्याप्रमाणेच किनाऱ्यावरती अडकून राहिला.